कारंजा शहरात माजी आमदार स्वर्गीय राजेंद्र पाटणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते। या सामन्यादरम्यान मैदानावर असलेला विद्युत खांब कोसळल्याने 4 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयाच्या प्रांगणात या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते। सदर सामन्यांचे आयोजक नायक पाटणी हे भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत, त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी ते मतदारसंघात विविध कार्यक्रम घेत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी या भव्य मैदानी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते, परंतु सामन्यादरम्यान दुर्घटना घडून यामध्ये एका प्रशिक्षकांसह 4 खेळाडू गंभीर जखमी झाल्याने या सामन्यांच्या आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी केली आहे। MCN न्यूज मराठी करिता राजेश वानखडे, वाशिम। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युवा सेना युती विभागीय सचिव, पश्चिम विदर्भ विभागीय सचिव प्रिया महाजन। आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी विद्याभारती कॉलेज येथे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या पुत्रानं तिथं कबड्डीचे सामने ऑर्गनाइज केले होते आणि तिथं कायदा सुव्यवस्थेची ऐशी तैशी करण्यात आलेली आहे। तिथं अल्पवयीन 2 मुलीवर एक इलेक्ट्रिक हाय व्होल्टेज पूल जे आहे ते त्यांच्या अंगावर पडलेलं आहे आणि मुलींना डोक्यावर टाके लागलेले आहेत आणि त्यांचं पाय फ्रॅक्चर आहे। एका मुलीला मानेवर गंभीर दुखापत झालेली आहे। अशा परिस्थितीत कबड्डीचे सामने घेणे तेही अजूनही चालू आहे आणि त्याच्यात ॲम्ब्युलन्सची काही व्यवस्था नाही। हे एक शोकांतिका आहे। याच्यावर पोलीस प्रशासनानेही काहीतरी कडक कारवाई करण्यात यावी व आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आमदार पुत्र बीजेपीचे आमदार पुत्र गायक पाटणी यांनी हे चुकीचं केलं, याच्यावर त्वरित ॲक्शन घेण्यात यावी हे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निवेदन करत आहे। आणि आज आम्ही पोलीस स्टेशन SP साहेबाच्या नावानं आणि पोलीस स्टेशनलाही निवेदन देणार आहे। बस एवढेच बोलतो, याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। तुमच्यासोबत काही घटना घडली असं माहिती आहे? हो, मी ज्या मुली आहे त्या डॉक्टर काटोले त्यांच्या इथं ॲडमिट असताना मी त्यांना फक्त भेटीसाठी गेली असता तिथं एक पाटणीचं एक राईट हँड आहे असं म्हणतात त्याला, मनोज राठोड, आणि सरकारी कर्मचारी तिथं काय करत होते किशोर बोंडे नावाचे, त्यांनी माझ्यासोबत विनाकारण हुज्जत घातली आणि मी फक्त मुलींना एवढं विचारत होते की बा तुमच्यासोबत हे प्रक्रिया जे हे काही लागलेलं आहे हे कशामुळे झालेलं आहे, माझं काम आहे समाजसेवा म्हणून त्यांच्याकडे जायचं। त्याच्यानंतर त्यांनी माझ्यासोबत वाद घातला। परत मी डॉक्टरांना भेटली, डॉक्टरांची प्रतिक्रिया घेतली आणि डॉक्टरांना विचारले असता डॉक्टरांनी सांगितलं की एका मुलीचं उद्या पायाचं ऑपरेशन सुद्धा आहे। यानंतर तुम्ही काय करणार आहे? याच्यानंतर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं SP साहेबाला आणि कलेक्टर मॅडमला निवेदन देणार आहे। याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असे आमच्याकडून निवेदन देण्यात येईल।